राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भूकंप होणार असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार शिंदे शिवसेनेमध्ये जाणार असल्याची चर्चा मागच्या अनेक दिवसापासून होती। मशाल सोडून हे सर्व 6 खासदार जे आहेत ते धनुष्यबाण हाती घेण्याची चर्चा सुरू होती आणि त्याच चर्चेला कुठेतरी आता दुजोरा मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मध्यरात्रीपासून जे आहेत ते या हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर नॉट रिचेबल आहेत। मी आता नागेश पाटील आष्टीकर यांच्या हदगाव येथील निवासस्थानी आहे। हदगाव येथील निवासस्थानाच्या बाहेर आपण जर बघायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला संपूर्णतः शुकशुकाट दिसतो। खरं तर नागेश पाटील आष्टीकर आणि माझं रात्री 11च्या दरम्यान बोलणं झालं होतं। ते म्हणाले होते की असं काहीही घडणार नाही। मात्र रात्री 11 वाजता नंतर जे आहे ते कुठेतरी नागेश पाटील आष्टीकर हदगाव वाया नांदेड हैदराबाद मार्गे दिल्लीकडे रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि आता जर बघायला गेलं तर नागेश पाटील आष्टीकर यांच्या घराबाहेर जे आहेत ते शुकशुकाट दिसते, त्यांच्या गाड्या दिसत आहेत। मात्र एरवी मी कॅमेरामॅनला विनंती करेल की हा जो पोच आहे इकडला रिकामा सिक्युरिटी गार्ड असतात। या ठिकाणी जो आहे तो हा मतदारसंघ हदगाव विधानसभा आहे नांदेडमधली आणि याच हदगाव विधानसभेमध्ये त्यांचं घर आहे आणि याच निवासस्थानामध्ये जे आहे ते एरवी ग्रामीण भागातील असतील शहरी भागातील असतील सर्वांचीच भेटण्यासाठी जे आहे ते खासदारांना रेलचेल असते। मात्र आज कुठेतरी या ठिकाणी आपण बघतो की सुरक्षा गार्डाच्या खुर्च्या रिकाम्या आहेत आणि त्याचबरोबर जे मुख्य निवासस्थान नागेश पाटील आष्टीकरांचं आहे तो दरवाजा सुद्धा बंद आहे। आपण जर बघायला गेलं तर याच हदगावच्या निवासस्थानी नागेश पाटील आष्टीकर यांचं कुठेतरी आता सुखसुखाट पाहायला मिळते आणि नागेश पाटील आष्टीकर ही नांदेडच्या घरी नाहीत तर हदगावच्या घरी नाहीत। मग नागेश पाटील आष्टीकर गेले कुठं तर नागेश पाटील आष्टीकर हे दिल्लीमध्येच असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके TV9 मराठी हदगाव नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।